अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या 18 जानेवारी 2024 ला वार रविवार मौनी अमावस्या आलेली आहे. बघा, पौष महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं गेलं आहे. प्रत्येक अमावस्या खूप महत्वाची असते आणि जेव्हा तुम्हाला पितृदोष सांगितला असेल किंवा पितरांसंबंधित काही अडचणी असेल तर नक्कीच अमावस्या हा महत्वाचा दिवस मानला गेला आहे. अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा करणं खूप महत्वाचं आहे. आणि मौनी अमावस्येच्या दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्याने तुमच्यापासून दूर गेलेले व्यक्ती तुमच्या जवळ येतील, मनोकामना पूर्ण होतील. अशी काही सेवा आहे जी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून बघावा. आजच्या व्हिडिओमध्ये मौनी अमावस्येपासून किंबहुना ज्यांना मौनी अमावस्येच्या दिवशी काही अडचणी असेल, ज्यांना ह्या जो काही उपाय सांगणार आहे जे करणं शक्य होणार नाही, त्यांनी कुठल्या पण अमावस्येपासून सुरुवात करू शकता. आणि खरं तर 9 अमावस्या ही सेवा करायची असते, हा उपाय करायचा असतो. पण नाही शक्य होत तर कमीत कमी 5 अमावस्या तरी हा उपाय करावा. तो कुठला तर बघा, शनीची 7.5 आहे, शनीची महादशा आहे किंवा पणवती सुरू आहे, अडीचकी सुरू आहे आणि अडचणी आपल्या खूप आहे, मार्ग मिळत नाही आहे. असं बघा, 7.5 म्हणजेच काय तर तुमचे कर्म तुम्हाला भेटायला येणं. आणि मनुष्य जातीमध्ये आपल्याकडनं बऱ्याच काही चुका होता. आपले कर्म कधी ना कधी खराब होतातच. कारण आपण कितीही ठरवलं तरी राग आहे, द्वेष आहे, राग मोह मद मत्सर या गोष्टी आहे की आपल्याला त्या चांगल्या गोष्टी करू देत नाही. आणि शनीची 7.5 असेल किंवा काही त्रास होत असेल तर प्रत्येकाने हा उपाय करावा. काय करावा तर बघा, एक तुम्ही मोठी पंती घ्या किंवा चांगला मोठा दिवा घ्या किंवा वात घ्या, काय असेल ते घ्या. अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी केलं तर उत्तमच. संध्याकाळी करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, तेल घ्यायचं आहे. घरातलं तेल कुठलं पण असेल, तिळीचं तेल असेल तर उत्तम, नाही तर कुठलं पण तेल घ्यायचं आहे. आणि त्या तेलामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसेल. आता समजा वाटी घेतली मी किंवा मोठी पंती घेतली, त्या पंतीमध्ये तेल टाकायचं. आणि आता ते तेल किती टाकायचं ते प्रत्येकावर आहे. तुम्हाला आपला चेहरा व्यवस्थित दिसेल एवढं तेल टाकायचं आणि त्या पंतीकडे आपण बघायचं. आपला चेहरा त्या पंतीमध्ये, म्हणून पंती घेतानाच मोठी घ्या. एवढ्याशा पंतीमध्ये चेहरा दिसणार नाही आपला, म्हणून मोठी पंती घ्या किंवा एखादी वाटी घ्या, काय असेल ते तुमच्याकडे घ्या. त्याच्यामध्ये आपला चेहरा बघायचा, काही सेकंदासाठी आपला तो चेहरा बघायचा आणि ते तेल घ्यायचं. आणि शनी महाराजांच्या मंदिरात जो तेल लावलेला असतो बघा, दिवा लावलेला असतो तेलाचा, त्याच्यात ते तेल टाकायचं आहे. नाहीतर मारुती रायाच्या मंदिरात जाऊन तो तुम्हाला तेल टाकायचं आहे. शनी महाराजांच्या मंदिरात गेलात तरी चालेल, मारुती रायाच्या मंदिरात गेलात तरी चालेल. तुम्हाला जिथे शक्य होईल, जसं शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे. हा उपाय प्रत्येकाने आपापल्यासाठीच करावा. मग ताई मी मुलासाठी करू का? नाही, त्याची पणवती आहे, त्याची 7.5 आहे तर त्याने स्वतःचा चेहरा त्याच्यात बघायचा. मी बघून माझ्या मुलासाठी करायचं नाही. आपल्या घरात बरेच चिडचिडे मुलं असतात, तापटट्टी असं, जे अजिबात ऐकत नाही, जे त्यांचंच भलं करता सॉरी. तर असे जर तुमच्याकडे मुलं असतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय त्या मुलांना सांगायचं करायला. किंवा ताई नवरा ऐकत नाही, हट्टीपणा करतो म्हणजे घरात वादविवाद होता, कटकटी होता, मग अशा वेळेस तुम्ही त्यांना सांगायचं की स्वतःचा चेहरा तुम्ही बघायचा आणि ते तेल स्वतःनेच जाऊन मारुती रायाच्या मंदिरात त्यांच्या मूर्तीवर अर्पण नाही करायचं. जे तो दिवा लावलेला असून त्या दिव्याचे तेल टाकायचंय. 9 अमावस्या करायच्या असतात. 9 नाही शक्य होत तर तुम्ही 5 अमावस्या तरी करू शकता. आता एखाद्या ठिकाणी म्हणजे एखाद्या अमावस्येला जर तुम्हाला मासिक धर्म आला, सुतक आला, विटर आलं तर तुम्ही नंतर ते कंटिन्यू करू शकता. बघा, हा उपाय आईने मुलासाठी नाही, प्रत्येकाने आपापल्यासाठी करायचा. आता काय करायचं, जे तेल आपण बघतो ना, ज्या तेलात आपण बघतो ते तेल बघितल्यापासून ते मंदिरात जाऊन मारुतीच्या तिथे दिवा लावला आहे किंवा शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन जो दिवा लावला आहे तिथपर्यंत प्रोसेस होईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही. ताई तोच दिवा घेऊन जायचा का? नाही, आता मी त्या तेलात माझा चेहरा पाहिलेला आहे तर ते तेल मी एखाद्या डब्यात, वाटीत किंवा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात, बरणीत मी घेऊन जाईल. तिथे जाऊन देवाच्या चरणी मी अर्पण करेल. तिथे जो दिवा लावला आहे तिथे मी ते अर्पण करेल. ही प्रोसेस होईपर्यंत बोलायचं नाही आहे. कारण काय, आणि ताई आमच्याकडे शनी महाराजांचं मंदिरच नाही, हनुमानाचं मारुतीचं मंदिरच नाही, तर असं होणारच नाही. प्रत्येक गावात थोडंसं लांब जरी असलं, आता माझ्या तर काही घराजवळ नाही, ते थोडंसं लांब आहे, तर असं जर तुमच्या असेल तर तरीही तुम्ही ती
पूर्ती होईपर्यंत तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही आहे. ताई हा उपाय मंदिरात जाऊन करू का? बघा, एक तर एवढी गर्दी असते, त्या मंदिरात जाऊन आपला चेहरा बघा आणि ते करणं तुम्हाला तरी कम्फर्टेबल वाटतं का? कारण आपण काहीतरी करतो तर लोकांना काहीतरी भलतंच वाटतं. मग त्याच्यापेक्षा तुम्ही घरात करायचं, घरातलं काम म्हणजे तो उपाय केला की मंदिरात जायचं, लगेच गाडी काढायची, मंदिरात जायचं, मंदिरात जाऊन ते तेल अर्पण करायचं, बस विषय संपला. असं तुम्ही करू शकता. घर जरी लांब असेल, मंदिर जरी लांब असेल, तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येकाने आपापल्यासाठीच करावा. नवऱ्याला सांगायचं तुम्हालाच हे करायचंय, तुम्हाला जाऊन अर्पण करायचंय, नाही तर मग नवरा त्याचं तेल चेहरा बघेल आणि मी जाऊन टाकू का? कारण अशा कमेंट्स येतात, मला माहिती आहे म्हणून सांगते. तर असं नाही, त्यांनी प्रत्येकाने आपापल्यासाठीच आपापलं करायचं आहे. सगळ्यात महत्वाचं, गुरुचरित्र ग्रंथातील 36व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे परान्न वर्ज. खरं तर नेहमीच परान्न वर्ज करायचं असतं, पण अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही परान्न वर्ज केलं किंवा घेतलं, आता माहेरचं खाऊ शकता तुम्ही, तुमच्या घरातलं चुलत निलत तुम्ही खाऊ शकता, पण दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही. आणि अमावस्येच्या दिवशी मांसाहार पण करायचं नाही. परान्न का करायचं नाही तुम्हाला सांगते. असं म्हटलं गेलं आहे की अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही परान्न खाल्लंच तर महिनाभर जी सेवा करतो ना त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. कारण परान्नाने बरेच दोष आपल्याला लागतात. आणि अमावस्येच्या दिवशी तर परान्न आवर्जून टाळावं. दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये. तुम्ही प्रसाद खाऊ शकता, एखाद्याच्या घरी प्रसादाला गेले तर तुम्ही तो प्रसाद खाऊ शकता, पण दुसऱ्यांच्या घरचं भाजी आली, भाकर आली, चपाती आली तर ते शक्यतो टाळावं असं म्हटलं गेलं आहे. कारण महिनाभर जी आपण सेवा करतो ना त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. बाकी कोणी किती खावं, कसं खावं, कोणाच्या घरचं खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि सांगते मी तुम्हाला, प्रत्येक अमावस्या ही पितरांना समर्पित आहे. ह्या दिवशी सुद्धा मांसाहार करायचा नाही. आता अगेन ताई रविवार आहे किंवा आमच्या घरात हे पाळलं जात नाही, पण शक्यतो अमावस्येच्या दिवशी सुद्धा परान्न वर्जच करावं. बाकी तुमची इच्छा, माझं काम आहे तुम्हाला सांगणं. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.